अडीअडचणीच्या काळात वेळ काळ न पाहता ग्रामस्थांच्या मदतीला धावून जाणाऱ्या, त्यांना तनमन धनाने मदत करणाऱ्या अशा समाजसेवी, लोकहिताचं कार्य करून लोकांना सदैव मदत करणाऱ्या, कोकणातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अविरत कार्य करणारे प्रबोधनकार मारुती जोशी काका यांच्या सूनबाई आणि त्यांच्याकडून समाजकार्याचा वारसा लाभलेल्या या धनश्री राजेंद्र जोशी यांचं हे कार्य ग्रामस्थ विसरले नाहीत. त्यांनी या अविरत कार्याची धनश्री जोशी यांना परतफेड केली. ती संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथे झालेल्या सरपंच निवडणुकीत या ग्रामस्थांनी धनश्री राजेंद्र जोशी यांना भरभरून मतदान करून त्यांना कोंडगावच्या सरपंचपदी निवडून दिले. बंधू आणि भगिनींनी, संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथे झालेल्या सरपंच पोटनिवडणुकीत धनश्री राजेंद्र जोशी यांनी अटीतटीच्या लढतीत विजय संपादन केला. त्यांनी प्रतिस्पर्धी रुपाली राजेंद्र कीर यांचा 57 मतांनी पराभव करत सरपंच पदावर आपली मोहर उमटवली. या निवडणुकीत एकूण 1333 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये धनश्री जोशी यांना 685 मते मिळाली, तर रुपाली कीर यांना 628 मते मिळाली. तसेच 20 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. संपूर्ण निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून शेवटपर्यंत दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. अखेर धनश्री जोशी यांनी थोडक्यात आघाडी घेत विजय मिळवला. यांच्या या यशाबद्दल कोंडगाव परिसरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. तर रुपाली कीर यांनीही शेवटपर्यंत दिलेली लढत लक्षवेधी ठरली. अखेरीस धनश्री जोशी यांनी ग्रामस्थांसाठी केलेले अविरत कार्यच त्यांना विजयासाठी कारणीभूत ठरले आणि ग्रामस्थांनी त्यांना भरभरून मतदान करून विजयी केले. आपण सर्वांनी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा. लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद. साष्टांग नमस्कार. ग्रामपंचायत पोटनिवडणूक 2026 या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग मधून सरपंच म्हणून निवडून आले आणि यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाने मला प्रमाणपत्र जाहीर केलंय. प्रमाणपत्र माझ्याकडे दिलेलं आहे. ते सर्वांच्या साक्षीने कोंडगाव ग्रामपंचायतच्या आपल्या सन्माननीय उपसरपंच मॅडम, सर्व ग्रामपंचायत सदस्य, या गावचे पोलीस पाटील मॅडम, मेळेतर्फे पोलीस पाटील मॅडम, आमचे प्रशासकीय कर्मचारी, माईन भाऊ आणि पूर्ण ग्रामपंचायत सर्व कर्मचारी वर्ग, सर्व माझ्या उपस्थित बंधू आणि भगिनींच्या उपस्थितीत हे मी प्रमाणपत्र प्रशासकीय कर्मचारी, माईन ग्रामसेवक भाऊ यांच्याकडे मी सर्वांच्या साक्षीने मी सुपूर्द करत आहे. ते त्यांनी स्वीकारावं ही मी त्यांना विनंती करते.